नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिला सीन आपल्याला असा बघायला मिळतो की ओवी एका झाडाच्या पाठीमागे लपलेली असते आणि तीच संधी साधून तो जो खंडा असतो तो तिला किडनॅप करण्यासाठी हळूहळू पुढे येत असतो. पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून खंड्या एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपतो. तर इकडे अमृताचा कॉल आल्यामुळे सावली ओवीकडे मोबाईल घेऊन येत असते आणि त्यावेळी अबीरसुद्धा ओवीला पाहतो आणि पळतच जाऊन तिला आऊट करतो. त्यामुळे ओवी वैतागून सावलीला म्हणू लागते की टीचर तुमच्यामुळे मी आऊट झाले. तर सावली हसतच म्हणते, सॉरी ग ओवी, पण हे बघ ना, अमृता वहिनी म्हणजेच तुझी काकू सतत कॉल करतायत, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल, तू एकदा त्यांच्याशी बोलून घे बरं. आणि त्यावर मग सावली ही हो म्हणत कॉल रिसीव करते. अमृता तिला विचारते की काय ग बाळा, कुठे आहेस तू, ठीक आहे ना? ओवी तिला सांगते, हो काकू, आम्ही ते सुखरूप पोहोचलोय, मी ठीक आहे. आणि हे बघ, आता ना मला खूप खेळायचं आहे ग, आपण नंतर बोलूयात. आणि ते ऐकून अमृता म्हणते, ओवी प्लीज असं करू नको, हे बघ बाबाला तुझ्याशी बोलायचं आहे. पण ओवी ऐकत नाही आणि ती मोबाईल सावलीकडे देत अबीरसोबत तेथून निघून जाते. पण इकडे अमृताने मोबाईल सारंगकडे दिलेला असतो आणि सारंगला असं वाटतं की तो ओवी सोबतच बोलतोय, परंतु फोन मात्र इकडे सावलीने कानाला लावलेला असतो. सारंग म्हणत असतो की ओवी बाळा, सॉरी ना, माझं खरंच एक खूप महत्त्वाचं काम होतं, म्हणून मग मला तुला सोडायला तिकडे येता नाही आलं. पण हे बघ, आता बाबावर अजिबात रागवायचं नाही तू, मी ना तुला एक गोड गोड पापा देतो. आणि हे ऐकून इकडे सावली घाबरते. पण तोपर्यंत इकडे सारंगने ओवी समजून सावलीला पापा दिलेलाही असतो. त्यामुळे सावली मोठ्याने ओरडून म्हणते की थांबा थांबा, हे काय करताय तुम्ही, ओवी कधीच निघून गेले. आणि सावलीचा आवाज ऐकून सारंगला धक्का बसतो आणि तो सरळ मोबाईल फेकून देत त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्यामुळे अमृताला आणि बबलूला समजत नाही नेमकं झाले तरी काय. तर इकडे सावली हसतच तिच्या गालाला हात लावते आणि मग त्यानंतर पटकन भानावर येत मुलांकडे जाते. तर हा जो खंडा असतो तो चिडूनच तिच्याकडे पाहत असतो, कारण सावलीमुळे त्याचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर मग आपल्याला बघायला मिळतं की इतर मुलं खेळत असतात, ओवी मात्र थोडीशी नाराज असते. त्यामुळे अबीर तिला विचारतो की काय गं ओवी, काय झालं, आणि मला सांग, तू तुझ्या बाबांसोबत बोलली का नाही? आणि त्यावेळी ओवी म्हणते की अबीर, मला बाबाची आठवण येते, हे खरं आहे, पण मी ना मुद्दामच त्याच्याशी बोलले नाही. हे बघ, त्याला जर समजलं ना की मी एकदम ठीक आहे, मी त्याच्यावर रागवलेली नाही आहे, तर मग तो काही इथे येणार नाही. पण जर मी त्याच्याशी बोलले नाही, त्याला असं वाटलं की मी त्याच्यावर खूप चिडली आहे, तर मग तो मला भेटण्यासाठी इथे नक्की येईल, बघ तू. आणि हे ऐकून अबीरसुद्धा खुश होतो आणि म्हणतो की वा ओवी, तू तर एकदम हुशार आहेस ग, शेवटी मैत्रीण कोणाची आहेस तू? तर ओवी हसतच म्हणते की मी ना फक्त माझी मैत्रीण आहे, तुझी नाही. आणि ती अबीरला वाकुल्या दाखवत तेथून पळून जाते. त्यामुळे अबीर डोक्याला हात लावत म्हणतो की मुलीसुद्धा ना खरंच अवघड आहेत. आणि मग त्यानंतर तोही खेळायला जातो. त्यानंतर मग आपण असं पाहतो की व्यंकटेश सावलीला येऊन सांगतो की हे बघ सावली, जेवणाची सगळी सोय झाली, तू मुलांना घेऊन ये. त्यावर सावलीही हो म्हणते. पण तितक्यात तिला जगन्नाथजींचा कॉल येतो. जगन्नाथजी सावलीची आणि सगळ्या मुलांची चौकशी करतात. सावली सगळं काही ठीक असल्याचं सांगते. त्यानंतर जगन्नाथजी म्हणतात की साऊ, मला असं वाटतं की आपण आपल्या गुरुकुलमध्येच एक कला महाविद्यालयसुद्धा सुरू करावं, म्हणजे गायनासोबत इतर कलांनासुद्धा वाव मिळेल. आणि ते ऐकून सावलीसुद्धा खूप खुश होते आणि मग ते दोघेजण याच विषयी बराच वेळ बोलत बसतात. त्यानंतर मग जगन्नाथ सावलीला असंही म्हणतो की सावली, तू जेव्हा पुण्यात आली होतीस तेव्हा तुला असं वाटत होतं की तू इकडे परत आली, ही गोष्ट त्या तिलोत्तमाला आणि सारंगला कधीच समजू नये, पण आता त्या दोघांनाही हे समजले की तू परत आली. त्यामुळे मग मला असं वाटतं की तू कोणालाही न घाबरता आता सगळ्यांच्या समोर यावं, पुन्हा एकदा तुझ्या गायनाला सुरुवात करावी. आणि हे ऐकून सावली घाबरून म्हणते, नाही नाही बाबा, काय झालं ना तरी मी हे असं नाही करू शकत, कारण जर का कोणाला समजलं की अबीर माझा मुलगा आहे तर उगाच त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल. आणि आता खरंच मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे, त्यामुळे आपण या विषयावर नको बोलायला. आणि तेव्हा जगन्नाथही मग नाईलाजाने हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. त्यानंतर सावली व्यंकटेशला सांगते की तुम्ही जाऊन त्या लोकांना ताटं वाढायला सांगा, तोपर्यंत मी मुलांना घेऊन येते. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की तो जो राजकुमार असतो तो गुरुकुलच्या बाहेर आलेला असतो. तो हसतच गुरुकुलकडे पाहत असतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की या गुरुकुलचं नाव तर स्वरसावली आहे, तेव्हा तो थोडासा घाबरतो. त्याला प्रश्न पडतो की चक्क या जगन्नाथने गुरुकुलला त्याच्या मुलीचं नाव देण्याऐवजी या सावलीचं नाव का दिलं असेल, आणि त्याने तर हिच्या नावापुढे
कैलासवासी किंवा काही लावलंही नाही, म्हणजे याचा अर्थ काय होतो? ती सावली खरंच जिवंत तर नसेल ना? पण मग त्यानंतर तो माणूस असा विचार करतो की कदाचित त्या जगन्नाथला माहितीच नसेल की सावली या जगात नाही आहे. तो त्याच्याच विश्वात असेल, परंतु त्याला नंतर अशीही भीती वाटते की नाही, जगन्नाथ खूप हुशार आहे. जर सावली जिवंत नसती तर त्याला ते लगेच समजलं असतं, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मग त्याला प्रश्न पडतो की जर खरंच सावली जिवंत असेल आणि ती याच गुरुकुलमध्ये असेल तर? आणि मग त्याला या भीतीनेच चांगलाच घाम फुटतो. तितक्यात त्याचा वकील तिथे त्याला सांगतो की सर, आपली केस अतिशय स्ट्रॉंग आहे, ही जमीन आपल्याला नक्की मिळू शकते, आपण क्लेम करायला हवा. आणि हे ऐकून राजकुमार म्हणतो की काही झालं ना तरी ही जमीन मला मिळायलाच हवी, मी ती दुसऱ्या कोणाच्याही हातात जाऊ देणार नाही. आणि मग तो रागातच गुरुकुलच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु गेटला कुलूप असल्यामुळे त्याला आत काही जाता येत नाही. पण सावली जिवंत तर नसेल ना याची भीती पुन्हा एकदा त्याच्या मनात निर्माण होते. दुसरीकडे ओवी आणि अबीर एके ठिकाणी बसून गप्पा मारत असतात. त्या दोघांनाही सारंगला तिकडे कसं बोलावून घ्यायचं हाच प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर तिथे येते सावली. ती या दोघांना विचारते की काय चाललंय तुमचं, जा बरं जाऊन आराम करा. पण ते काही ऐकत नसतात. त्याचवेळी पुन्हा एकदा सावलीच्या मोबाईलवर सारंगचा कॉल येतो. त्याबद्दल सावली ओवीला सांगते, पण ओवी हट्टीपणा करत म्हणत असते की टीचर, मला नाही बोलायचं बाबासोबत. त्यावेळी सावली तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण ही मुलगी काही ऐकत नाही. त्यामुळे शेवटी सावली वैतागून म्हणते की मी मोबाईल इथे ठेवून जाते, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमचं करा. आणि मग ती तिच्या कामासाठी जाते. तर इकडे अबीर म्हणतो की ओवी, बोल ना एकदा तुझ्या बाबासोबत. पण ओवी म्हणते, नाही अबीर, एक काम कर, तू बाबासोबत बोल, पण हा फोन स्पीकरवर ठेव बरं का, मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. आणि त्यावर अबीरही हसतच हो म्हणतो. आणि मग तो स्वतः कॉल रिसीव करतो आणि सारंगशी बोलायला सुरुवातही करतो. त्याचसोबत त्याने तो फोन स्पीकरवरही ठेवलेला असतो, जेणेकरून ओवीलाही सारंगचा आवाज ऐकता यावा. आणि मग त्यानंतर सारंग अबीरशी बोलतो, त्याची चौकशी करतो. अबीर सगळं ठीक असल्याचं सांगतो. मग सारंग म्हणतो की ओवीकडे फोन देणारे, मला तिची खूप आठवण येते. पण इकडे अबीर म्हणू लागतो की सॉरी सुपर हिरो, पण ओवीला ना तुमच्याशी बोलायचं नाही आहे, ती तुमच्यावर खूप रागवली आहे, खूप चिडली आहे. आणि हे ऐकून सारंगला वाईट वाटतं. आणि त्याचवेळी इकडे या ओवीला एक भन्नाट कल्पना सुचते आणि ती मोठमोठ्याने खोकायला सुरुवात करते. आणि जेव्हा तिचा आवाज सारंग ऐकतो तेव्हा तो घाबरून विचारतो, अबीर, ओवी तिथेच आहे का रे, आणि तिला काय झालंय? आणि त्यावेळी अबीर नाटक करत सांगतो की अहो, ती इकडे आल्यापासून ना तिला खूप खोकला येतोय आणि तिचा तापसुद्धा आता परत वाढलाय. आणि हे ऐकून सारंग काळजीत पडतो. तो म्हणू लागतो की मग तुम्ही ना ओवीला परत इकडे घेऊन या, तू तुझ्या आईला जाऊन सांग की ओवीला परत पाठवा. पण अबीर म्हणतो की ते शक्य नाही, कारण इथे बाकीचे सुद्धा विद्यार्थी आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळेजण मिळून ओवीची काळजी घेऊ. पण सारंगला भीती वाटू लागते. तो म्हणतो की नाही अबीर, मी सुद्धा तिकडे येतो, माझी लेक आजारी असताना माझे इथे लक्ष लागणार नाही. आणि मग त्यानंतर तो लगेच कॅम्पच्या ठिकाणी जायला निघतो. त्यामुळे ओवी आणि अबीर खुश होतात. तर दुसरीकडे मोनिका त्या खंड्याकडून तिकडची सगळी माहिती मिळवत असते. खंड्या तिला सांगतो की मॅडम, काळजी करू नका, आपल्याकडे 3 दिवस आहेत, मी त्या ओवीला नक्की उचलेल. त्यामुळे मोनिका खुश होते आणि पुढे काय काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू करते. त्यानंतर रात्री सावली व्यंकटेश मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळत असतात. ओवीवर राज्य असते, ती डोळ्यांवर पट्टी बांधून एकेकाला शोधत असते. आणि जेव्हा ती सावलीला आऊट करते तेव्हा ती सावलीचा हात हातात घेत तिला आई अशी हाक मारते. आणि त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.